हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल ट्रैवल विद आकाश 007। सो गाइस, आज मेरे गांव में श्री रवलनाथ भगवान की जो चौथी शताब्दी थी, उनके याद में मेरे गांव वालों ने उनका एक अभिषेक रखा था। सो वो अभिषेक की यादों में मेरे जो गांव वाले हैं उन लोगों ने यहाँ पे एक नाटक रखा है और नाटक का नाम है डाकू सरजा। वो डाकू सरजा पूरा नाटक मैं मेरे यूट्यूब पे अपलोड करूँगा, वो पूरा देख लेना और मेरे चैनल को भी लाइक करना, शेयर करना और सब्सक्राइब करना। और अभी मैं आपको जो कलाकार है ना, उसका मैं थोड़ा फेस दिखाता हूँ, उसका नाम भी मैं बताता हूँ। सो गाइस, वीडियो पे बने रहिए और मेरे चैनल को ऐसे ही सपोर्ट करो गाइस। यहाँ पे पूरा रंगभूषा यानी कलरिंग काम का चालू है। ये भी मेरे गाँव के बड़े बुजुर्ग है, ये भी नाटक में काम कर रही है। सर, आप कौन सा यहाँ पे किरदार निभा रहे हैं, कुछ बता सकते हैं? हाँ, हम गाँव का नागरिक है। नागरिक के हिसाब से आप रोल कर रहे हैं। सो उनका नाम भिकाजी पाटिल है। ये मेरे पापा के फ्रेंड है, बहुत पुराने हैं, कलाकार है। ये अभी ये नाटक में ये गाँव का एक किरदार निभा रही है। और भी क्या कलाकार है, उसका मैं आपको फेस दिखाता हूँ। ये देखो, इनका नाम सचिन पाटिल है, मेरे जिगरी दोस्त है। सर, आप कौन सा किरदार निभा रहे हैं? मैं पाटिल का किरदार निभा रहा हूँ। हाँ। और नाटक का नाम है डाकू सरजा। ओके। सो गाइस, डाकू सरजा नाटक अभी मैं मेरे चैनल पे अपलोड करने वाला हूँ, पूरा देखिए और लाइक को मेरे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करते रहिए। और भी है किरदार, ये देखो, इनका नाम मारुति डोंगरे है, बहुत पुराने कलाकार है। सर, आप कौन सा किरदार निभा रहे हैं, कुछ बता सकते हैं? इनामदार का किरादा ये काय म्हणतात त्याला? मराठी में बोल सकते हैं, ऐसा कुछ नहीं है। इनामदारचं पात्र आम्ही करतोय हाँ। आणि आता बऱ्यापैकी अर्ध नाटक झालेलं आहे. ओके. तरी या नाटकाला आपण रिहर्सल करण्यासाठी किती दिवस घेतला, काय सांगू शकता? खूप काही असं जास्त दिवस नाही, 15-20 दिवसच घेतले. ओके ओके ओके. चला, तुमच्या नाटकाला शुभेच्छा माझ्याकडून. माझ्या चॅनल असं सबस्क्राईब करत राहा. तर मैं मराठी में बोल रहा हूँ, मैं आगे का जो पूरा नाटक है मेरे चैनल पे अपलोड करने वाला हूँ। सो गाइस, ऐसा ही पूरा नाटक देखते रहिए और मेरे चैनल को सब्सक्राइब करिए। ये सारे पूरे कलाकार हैं, हम लोग अभी। हाँ सर, आप कौन सा कुछ बता? मैं दगड़ू का किरदार निभा रहा हूँ। ओके सर, दगड़ू का काम कर रहा हूँ. पीछे आप देख सकते हैं। सो गाइस, आगे से मैं आपको पूरा नाटक दिखाता हूँ, चैनल पे ऐसे बने रहे और पूरा नाटक देखिए। थैंक यू। जमलेल्या तमाम रसिक मायबापांना महिना कोल्हापुरीचा मानाचा मुद्दा. असा करतायचा पण तर मग ऐक ना.
जंगल काय साधू सुद्धा आहे काय? अरे त्या सर्जेच्या माणसाची कधी कुठून गोळी येईल आणि कधी कुठे घुसेल त्याचा कुणाला पत्ता राहणार नाही बघ. मी असं ऐकलंय एका ही जंगलाची दुरी एका फुकट एका तरुण मुलीने आत्महत्या केली होती आणि आता ती इथं भूत म्हणून वावरते रे. याचा अर्थ आम्हाला कुठून तरी मारून येणारे निश्चितच आहे बघ. अरे सरच्या गळ्यात कधी पाय टाकील आणि पोटात गोळी घालून पोटातला गोळ्या कधी बाहेर काढील आणि ती भूत भया आपलं कधी नरडावळी ते आम्हाला बी कळणार नाही बघ. तर काय साली छोकरी पण नशिबात नाही. बरोबर आहे बघ तुझं. अरे लुकड्या, छोकरीचं नाव घेतं छोकरीचा आवाज येतो रे. होय रे हे मुलगा हा छोकरीचा आवाज आहे रे. अरे भूताची दरी आहे भूताची दरी नक्कीच भूतून जाणार आहे बघ. अरे तुला काय वाटलं या जंगलात आसमानातून अप्सरा मेनका उर्वशी? अरे हे तर नक्कीच भूत आहे. अरे भूत साधं तुझं नाही. अरे सुंदर स्त्रीच्या रूपात भुलवतोय. आणि ती पलीकडची दरी एवढी मोठी आहे रे ती. दिसली काय? होय होय. अरे त्या दरीत नेमकं आणि अरे बापरे चुकल्या चल चल पळून जाऊया आपला जीव वाचला रे. अरे कुठे पळणार? आम्ही पळून गेलो तर साहेब आम्हाला सस्पेंड करेल. आता करायचं तरी काय? आता काय करायचं नाही. राम राम म्हणत तिथंच राम घ्यायचा बघ. अरे पुऱ्या हे पंचाचा आवाज येतात रे. आता एकच पर्याय आहे बघ. राम राम म्हणत तिथंच राम घ्यायचा. राम 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 राम. अरे लुकड्या, अरे हे भूत राम राम म्हणतो रे. राम राम. होय रे. अरे हे भूत जबरदस्त दिसतंय पण. Shut up. अरे तिच्या आईला हे भूत इंग्लिश बोलते रे. अहो भूत बाई ताई. Nonsense. मला भूत म्हणताय? अहो मी पायसारखी पाय हाय. जरा डोळा उघडून बघा. अरे इथं पायीसारखी पायी आहे रे. आम्हाला मात्र तू बुटासारखी दिसते पण. काय हो? तुम्हाला माझे पाय काय उलटे दिसताय? बघ 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 बघ. अरे आईला तिचं पाय तर सरळ आहे की. बस, 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 बस. होय रे. ही या जंगलात वाट कशी काय चुकली? अहो मी तुमच्याकडेच येत होते. बरं झालं तुम्ही मला इथंच भेटल्यात. नाही, अजून कुठे भेटलो आहोत आपण? हे म्हणजे मला बोला काय काम काढलं? अहो मला ना त्या डाकू सर्जानं लुटलं.
लुटलं बर काय काय लुटलं तुमचं सगळं काही लुटलं बघा. आलं लक्षात कळालं काय तुला एकाही केस बलात्काराची दिसते बलात्काराची. काय? आवं, लुटलं म्हणजे माझा सगळा तमाशा लुटला बघा. म्हणजे बाई तुम्ही तमाशा होय, होय. काय हो पोलीसवाला? तुम्ही इथं काय करतायसा? आम्ही इथं देतोय पहारा हो. काय हो पोलीसवाला? आज दिसते काय सांगायचं? सगळंच लुटलं बघा त्या सर्जानं. आलं लक्षात म्हणजे केस बलात्काराची दिसते. आवं, काहीतरीच काय बोलतायसा? समजा लुटलं म्हणजे आवं माझ्या तमाशाचं सगळं सामान लुटलं. वय वय, तमाशाचं सामान लुटलं. आधी आधी जाऊन माझं सामान घेऊन या. हो बाई आम्ही तुमची घेतली काय? तक्रार हो तक्रार. अहो सर्जाला पकडण्यासाठी तर आम्ही पाहाऱ्यावर आहोत
अरे मूर्खा, बाईच्या तर हिरव्या बांगड्या सुद्धा नाही आणि कपाळावर लाल कुंकू सुद्धा नाही बघ आणि गळ्यात परमनंट लायसन्स सुद्धा नाही. तुला कळत नाही का? अरे हल्ली फक्त नोंदण्याचं नाव शिला लावतात, बाकी काहीच लावत नाही. पण बाई, खरं खरं सांगा, तुमचं लग्न झालं नाही का? नाही. वा, मग आम्ही तुमच्यात अधिक लक्ष घालू. पण बाई, तुमचं खास असं कुठे लक्ष आहे का? अजून तरी नाही. वा, मग तर फारच चांगलं झालं. आम्हाला या अद्याप कोणी मन पसंत नाही. शीत दिसला. बाई, तुमचं आमचं जमलं तर काय? दिसायला जरी सोंगाड्या सर असलो तरी हवा जरापेक्षा सरस आहे बरं का? अर्ध्या रात्री गुडघ्याला पासून बांधायची तयारी आहे मर्दाची. आला रे बैलोबा, मी काय माझ्या कपाळावर तुझं शीत बांधू? अरे पण तुम्ही असं भांडताय का? आणि तुम्ही गुडघ्याला का पाशीत बांधतायसा? कपाळ. माझ्या पसंतीचा साथीदार मी माझ्या पद्धतीने निवडणार आहे. तुमच्यापैकी जो कोणी आधी सर्जला पकडेल ना त्याच्याशी मी लग्न करणार. तर मग ठीक आहे, त्या सर्जाला मीच पकडणार. अरे त्या सर्जाला पकडताना तू मर. त्याची लग्न करीये. म्हणून मी हिच्याशी लगीन करीन. अरे तू तुझीच आणि तुझ्या कशी आहे? अरे बाबांनो, असं भांडू नका. मग बाई, तुम्ही तुमच्या पसंतीने पसंत करा, आमच्यापैकी एकाला. आई मला काय? पण मी माझी पसंती कशी सांगू? मग बाई, कोण सांगणार? सांगते. अशी बिडीतीस कशी बिडीतीस काय तुझ्या रूपाची शोभा अशी बिडीतीस कशी बिडीतीस काय तुझ्या रूपाची शोभा माझी मैना ग तुझ्याची लाडकी मैना माझी मैना ग तुझ्याची लाडकी मैना अशी बिडीतीस कशी बिडीतीस काय तुझ्या रूपाची शोभा अशी बिडीतीस कशी बिडीतीस काय तुझ्या रूपाची शोभा माझी मैना ग तुझ्याची लाडकी मैना माझी मैना ग तुझ्याची लाडकी मैना माझी मैना ग तुझ्याची लाडकी मैना
बाई तुम्ही काही काळजी करू नका. हे काय करायचंय ते आमचं आम्ही करतो. तुम्ही फक्त बघतच राहा. तो एकटा आहे आणि त्याच्याशिवाय तिच्याकडे फक्त पर्ची आहे. आणि आम्ही एकाला बोललो आहोत. आणि बघेल आमच्याला बंदूक आहेत, बंदूक. शिपुडे आम्हाला तू शिपुड आणि ही बाई तुझी आई. काय करायचं जगाच्या चांबर चौकशा. तू आहे तरी कोण? डाकू तू सरचा डाकू सरच्याचा दुश्मन आहे मी. आपको कल्ल्याच्या टोळीत आहे मी. माझ्या नाव आहे माझे. निमूटपणे या पूर्ण सोडून निघून जा तुम्ही. मग तू काय करणार या पुरीचं? काय करणार हे पाहायला जिवंत राहणार नाही तुम्ही. अरे देवा, अरे कर्मा, अव्वा मी आता काय करू? तो बघा माझ्याकडे कसं बघतोय. महिला घाबरू नकोस. मी बघतो याला काय करायचं ते. उड्या. तू त्याचा डावाडोळा फोड. करला विषयाला करला मूर्खानो कधी मडकी कोणल्यात का. आम्हाला त्रास देऊ नकोस. नाही तर तुझं डोसकं फोडून टाकेल. आपल्याला फोड द्या गं. ए मला काय तू नामर्द समजलास? बघतो तुमचा मर्दपणा. सोड मला. अरे असं काय बघताय का? सोड मला. अव्वा मी तुमच्या बहिणीसारखी आहे ना. सोडवा की मला. काय म्हणालीस? काय म्हणालीस? तुमच्या बहिणीसारखी आहे ना. शेट भावाचं जर नातं लावली तर ते मुळी शस्त्र घेणार नाही. आवा हवालदार, आवा तुम्ही तरी वाचवा की. मी तुमच्या आईसारखी आहे ना. अहो बाई, आईचं जर नातं लावला तर ही बंदूक कशी होते? आवा मग तुमची बात कुठायला मी काय करू? लग्नाला मला होकार दे. नाही म्हणजे नाही. तू याच्याबद्दल माझ्याशी लग्न कर. वा रे वा. तू अगोदर लग्न करणार आणि नंतर मी करू. अरे तुम्ही भांडताय कशापायी? मला वाचवायचं सोडल्यात भांडत बसलायचा. वाचवा की मला. बघा जो कोणी ह्याच्याकडून मला सोडवल ना मी त्याच्याशी लग्न करेन. पण ठीक आहे, याला मी 5 मिनिटात त्या यमाकडे पाठवतो. मी याला 2च मिनिटात त्या मशानाकडे पाठवतो. आल्या काळ्या बोक्या आता हो म्हणायला तयार. अरे, आज काय खुदू असतोय रे. त्याला मरण्याची देखील भीती नाही का? भीती मूर्खानो मरणच मला भीती आहे. असं काय? मग दाखवतो तुला मरण. मरण तर तुमच्यासाठी शिपुड्यानो वेगडानो त्या नळकाने खाली टाका गुपचूप. हे बाबा हे. अरे बापरे, ही तर भयंकर आपत आली रे. होय रे. हे लुकडे
आयडिया आपलं मरण जवळ आलं रे. अरे पुढेही बघायचं नाही मागही बघायचं नाही. अरे मधल्यामध्ये म्हणजे आपलं. अरे दुसरं काय होणार? ह्यो पुढं भाल्या मागं भाल्या, मधल्यामध्ये दोघांची भाजी होणार भाजी. अहो डाकू महाराज, आम्ही तुम्हाला आनंद भावे भक्ती भावे शरण आलो आहोत. आम्हाला मनात घेऊ नका हो. अरे ही शिपायाची जात म्हणजे सर्पाची जात. यांना आता जीवन सोडून दिलं तर वेळ आली की आपल्याला सोडणार नाही. तेव्हा यांची खांडोळ करून जंगलातील कोल्ह्या कुत्र्यांना खायला लागणार. अहो डाकू महाराज, आमचा असा निवेद नको वाटू रे. मला वाटतंय तुम्हाला न मारलेलंच चांगलं. देव तुमचं कायम भलं करो. पण मी तुमच्या हात धरणार. आम्ही तेव्हा तुकड्या आगीतनं सुटलो आणि फुफाट्यात जाऊन पडलो. अरे जीवार आलं ते शेपटान होत आणि शेपूटच नाही राहिलं तर काय करणार आपण? अरे आयुष्यभर लग्न करून टाकावं लागेल बा. अहो बाईसाहेब, तुम्ही तरी सांगा या डाकू महाराजांना काहीतरी. अरे मी काय सांगू, माझा जीव तर टांगणीला लागलाय. मला वाजवायचं सोडून तुम्ही रडत बसलायसा. अहो रडण्याऐवजी दुसरं राहिलाय तरी काय? एक बंदूक होती ती गळून पडली. आता हातपाय गळण्याखेरीज काय करणार आम्ही? आणि हे गळलेले हातपाय देखील ही दयाळू माणसं तोडायला निघाले. आमच्यावर दया करावं. दया होऊन वाटल्यास आम्हाला दिवे मारा, पण आमचे हातपाय तोडून लंगडे करू नका. हा आणि चालायला लागा. आ? खरं सांगतोस? खरं सांगतोय, मी तुम्हाला जीवदान दिलंय. चला बारा बरानो जगासाठी वेळ. वाचवा की मला. सोड मला. आम्हाला वाचवा की. आता सोड नका. अहो बाईसाहेब, आमचा जीव वाचला हेच आमचं नशीब. आता तुझे नशीब तुझ्या जवळ. सोड मला. नालायक माणसा, सोड मला. वाघिणीचे दात पाडणारा शिकार आहे मी. तू लचका तोडायच्या अगोदर मी तुला माझा हिसका दाखवतो. बेशरम माणसा, कुमार सांगते सोड मला. तुला पळवणार आहे मी. हे जंगली खोल आपल्याकडे चांगला शोभून दिसेल. त्या जंगली फुलाचे काटे तुझ्या अंगाला लागून रक्ताचा सडा पडेल तुझा. अरे अशी कित्येक फुले या शरीराखाली कुचकरली गेली आणि कित्येक काट्याने शरीर रक्तबंबाळ झाले. वेडे, भाल्याची जखम या शरीराला होत नाही, तिथं या तुझ्या नाजूक काट्याने काय होणार? चल! सोड मला. सोडीन तुझा हात, पण माझ्यासाठी एक झकास लावणी म्हणावी लागेल. तुझ्यासाठी लावणी म्हणते, पण मला सोड. मला जाऊ देत ना. ठीक आहे, तर म्हण लावणी. माझं घरा पाहुणा
त्याच्यासारखं केलं पाहिजे, तरच माझी सुटका होईल. भन्नाडाशी लावणी म्हण. असं म्हण, असं म्हणताय तर म्हणते की तुमची मर्जी. फेकून द्याला. मी डाकू असलो तरी अरसिक नाही. मी तुला माझी बाईल करणार आहे. सोड मला, कोणीतरी वाचवा मला, वाचवा, सोड मला. मी तुला माझी बायको करणार आहे आणि या माझ्या निश्चयापासून मला कोणीही पराजित करू शकत नाही. सोड, सोड मला नीच माणसा, सोड. तुला परमेश्वर तुला वाचवतो हेच पाहतो आता. कोण तिला परमेश्वर नाही पण परमेश्वराचा दूत आला हिला वाचवायला. कोण आहेस तू? मी कोण आहे याला महत्व नाही. मी वेळेवर आलो याला महत्व आहे. पण कोण आहेस तू? या फेणीची आबरू लुटणारा कर्दनका आहे. याच्या अगोदर बऱ्याच झटापटी झाल्यात कल्ल्याबरोबर माझ्या. तू कल्ल्याच्या टोळीतील भाले आहेस ना. सर्जा, तू सर्जा आहेस ना? ना माझी ओळख पटवून देऊ का? नको, मीच तुझी ओळख या माझ्या कुऱ्हाडीने पटवून घेतो. निमूटपणे माझ्या मार्गातून बाजूला हो. मी या मुलीला पळवणार आहे आणि या माझ्या निश्चयापासून मला कोणी परावृत्त करू शकत नाही. पण हा सर्जा जिवंत असता तुझा निश्चय तरी जाईस असं वाटतंय तुला? निश्चितच माझ्याजवळ पुराण आहे आणि तू निशस्त्र आहेस. माझ्या मार्गात येशील तर खांडोळी होईल. पण ती खांडोळी पाहला तू जिवंत राहणार आहे. हे बघ, माझ्याजवळ खरलेलं पिस्तूल आहे. त्यातल्या किती गोळ्या झाडल्या म्हणजे तू मरशील एवढा सांग. हा नामर्दपणा आहे. हिंमत असेल तर कुऱ्हाडीचा मुकाबला कुऱ्हाडीनं कर. ठीक आहे, पाहूया तुझा मर्दपणा. हे तुझी कुऱ्हाड.
सांभाळ सरजा. जय म्हातारे. सरजा, मारू नको. नको मारू. मी तुला शरीर आहे म्हणून, कारण कल्याबरोबर भांडून मी वेगळा झालोय आणि आता कल्या मला मारण्यासाठी मरमर मरतोय. या कल्याला जर आपण सफल पाहिजे आणि या कल्याशी आपण दोघेच टक्कर देऊ शकतो. ठीक आहे, पण तू करण्याच्या पोलीस नीतीत पराभूत झालास का? हो सरजा, तुझ्या महाकालीची शपथ. मग ठीक आहे. कुणास ठाऊक? मी एक नर्तकी आहे. अहो, बाजूच्या गावात आमचा तमाशा आला आहे. सगळी मंडळी पुढे गेली, मीच एकटी मागे राहिले. या जीव घेण्या प्रसंगात अडकले. तुम्ही देवासारखी धावून आलात बघा. तुम्ही जर आले नसतात तर या नराधमाने माझा काय केला असता कुणास ठाऊक. तुमची खूप उपकार आहेत माझ्यावर. उपकाराची भाषा मला आवडत नाही. जा बिनधास्तपणे, जा तू आपल्या मार्गाने. एक विनंती करू. कसली? तुम्ही आमचा तमाशा बघायला याल. तुमच्या उपकाराची परतफेड करू. मला कधीच परतफेड करता येणार नाही. तुम्ही जर माझ्या तमाशाला आलात, पण मी माझे प्राण पणाला लावून नाचेल आणि तुमचं थोडंफार समाधान करेल. समाधान करशील? कसलं? मला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचं. नाही अहो, असं काही करणार नाही. तुम्ही माझे प्राण वाचवले. भरोसा करा माझ्यावर. प्राणदात्याचे प्राण पोलिसांच्या हवाली करशील यावर विश्वास तुम्ही ठेवावा. नाईक, बरोबर बोलताय तुम्ही. तिला जर तुमच्यासाठी नाचत असेल तर ती इथे नाचू शकत नाही का? बरोबर आहे तुझं. पण नाव काय तुझं? मैना. मग मैना, तू आमचं मनोरंजन करण्यासाठी इथंच ना. पण माझे साथीदार. याची आवश्यकता नाही. ठीक आहे, तुमची मर्जी. तुम्ही म्हणाल तसं.
नाही जाते मी पण तुम्ही कधीतरी आमच्या फळाला नक्की या जरूर जरूर पण तुम्ही आलात तर मी तुम्हाला ओळखणार कसं याची काही गरज नाही मी स्वतःहून माझी ओळख पटवून देईन तुला बरं दिसते मी आल्या दुश्मनी उचलून दोस्त व्हायचं ना हो नाही हा भाल्या आपला सेवक आहे ठीक आहे चल. चला कल्याची संपत्ती सर्जाच्या स्वाधिकाराला संपत्तीसाठी जर कल्ल्या आला आणि माझ्या जुळा उठला त्याचा मला जबाबदारी सांभाळ करायला हवा तो पैसा बापाचा का होईना कारण आपल्या आयुष्याची कमाई आहे ती त्या पैशाने म्हातारपणे पोट नाही भरायचं मग सध्या तरी या संपत्तीविषयी सर्जाजवळ विषय काढायचा नाही हालचाल करू नकोस नाहीतर माझ्या बंदुकीची गोळी इच्छाचा नाही हा धोका कशासाठी कारण तू मला धोका दिलास म्हणून हा तुमचा गैरसमज आहे कल्ल्याचा उजवा हात भाल्या उल्लक्षा कारणाने भांडून कल्ल्याच्या डोळ्यातून फुटून आला मूर्ख नाही मी खरं आहे नाही तुमच्या टोळी शिरून राजाविरुद्ध आम्ही उभे राहू हा माझा मूर्खपणा आहे पण अजून कोणत्या सभा कारण तू या देशील कल्ल्याच्या टोळीत कुठला आहेस ते कल्ल्या सरकारला शरद जाणार आहे काय कल्ल्या सरकारला शरण जाणार का आपल्या सर्व टोळीसह सरकारला शरण जायचं त्याने तसं सरकारला वचन दिलंय आम्हाला ही शरणागती मान्य नाही सरकारला शरण जाणे म्हणजे सोनेरी पिंजऱ्यात अडकून पडणे आणि आम्हाला हे मान्य नाही सरकारच्या विजयात सर्व सुखसोयी सवलती मिळतील पण स्वतःला स्वातंत्र्य मिळणार नाही सोनेरी पिंजऱ्यात राहून सोनेरी घास खाण्यापेक्षा जंगलात राहून मांस खाणं हे कारण पडतंय मला पण दुसऱ्या एका शंकेचं माझं निरीक्षण कर जयसिंगपूरचा जमीनदार धावता तुला जयसिंगपूरचा जमीनदार मानाजीराव नाव माहीत होतं नाव त्यांचं होय एकदा कल्ल्याच्याच तोंडून ऐकलंय ना मी तो माझा वाहक होता काय सांगता नाही नादार आणि पाठवण माझ्या बापाच्या हात पाय तोडले कल्ल्याच्या सांगण्यावर आणि आईवर अत्याचार करून बहिणीला जीव मारला त्यानं आणि या कारस्थानात तो सामील होता झाल्या
बदला घेणार आहे माझ्या बापाच्या आईच्या खुनाचा. कसे तू माझ्या आई बापाला ठार मारलास तसे आज मी तुझे हात पाय धरणार आहे. आणि पिसाळलेल्या कुत्र्याला खायला घालणार आहे आणि घोडे दाबून पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे तुला ठार मारणार आहे. हा अन्याय नाही. अन्याय अन्याय अन्याय. न्याय ठाऊक आहे तुला. न्यायाची ओळख आहे तुला. यावेळी तू माझ्या आई बाबाला भावा बहिणीला मारत त्यावेळी न्याय कुठे गेला होता. माझा बाप हा जन्मी जमीदार होता. तो काय गरिबांच्या हडामासांच्या विचार करून बंगली उभारत होता. नाही भाल्या. माझा बाप एक सज्जन जमीदार होता. तो देव माणूस म्हणून एक जायचा. तो निलामदाराच्या सांगावरून त्या कल्याण त्याला ठार मारलं आणि आमचं खानदान धुळी लागलं. त्याचे कारण ठाऊक आहे मला. असणारच. कारण या पापी हत्याकांडात तू सामील होता. नाही, त्या हत्याकांडात मी नव्हतो. ते हत्याकांड 20 वर्षापूर्वी घडलंय आणि आम्ही सामील झालो त्याला अद्याप 10 वर्ष देखील पूर्ण नाही. खोटा बोलतो तू. तुमच्या महाकाळीची शपथ. वाटल्यास तुमच्या महाकाळी समोर भंडारा उतरायची तयारी आहे माझी. तुझे दैवत तेच माझेही दैवत हे लक्षात ठेवा. हे काय महाकाली समोर खऱ्या खोट्याची प्रचिती दाखव. जय महाकाली.
नक्या मैं नहीं मेरा मैं नाम से गावात एक नवीन तमाशाची पार्टी आली वाटते. त्या पार्टीची हात मिळून निघाले. एकदा 2 वेळ झाली म्हणजे झालं. आता पटली खात्री. तू माझा दोस्त आहे. दीप जलाए दीप जलाए सरजा घर आए. मेरी दोस्ती मेरा प्यार देखो मेरा प्यार. कौन आया? क्या लिया? नासिक नासिक. अबे ओ कालिया कितने बिठे कितने दो बस. और तुम अरे क्या वाले समझेगा. गब्बर ने इज्जत की पहुंच पार कर रखी है. पहुंच पार अबे ओ क्या है? अच्छा क्या देख रहे हो? तेरे बाप को कभी देखा नहीं है? देखा नहीं है? अरे कशाला त्याच्या दादा मागतो. वेळा आहे तो. पण हा भोळेपर्यंत आलाच कसा? आणि याने इथला पत्ता पोलिसांना सांगितला तर? अरे वेड्याचे वेडे बोल म्हणून पोलीस याला लाटा फुटक्याने मारते. या वेड्याला मी चांगला ओळखतोय. या वेड्याला फरक नाही आणि जंगलाचा भय सोडत आहे. ठीक आहे चला वेड्या. मारवाड्याच्या घरावर डाका घालायचा आहे याचा आम्हाला विचार केला पाहिजे. चल ठीक आहे चला. अरे महिना बाजूला थांबली. अरे शाळा थांबली जरा. शाळा तुझ्या मागे धापून धापून असा कलेच्या शाळा व्हायला लागलं. तुमच्याबरोबर बोलायला मला वेळ नाही बघा. मी चालले. तू अशा कशा बोलते? Thank you.
असं म्हणताय अहो ऐका मला ना जेव्हा पैशाची गरज लागेल ना तेव्हा अजून मधून थोडाफार पैसे देत जावा. अरे तू कशाला काळजी करते साला महिनाभर आमच्या पैसे कोणताय पैसा. पण मी काय सांगते शेठजी बघा असं पटकन भेटायला यायचं नाही. असं का म्हणते महिनाभर अशा का म्हणते शाळा तू अशा का म्हणते. अहो ऐका ना मी काय म्हणते गपचूप भेटायला यायचं. कोणासमोर आपलं प्रेम नाही दाखवायचं नाही. नाही हो असं नाही करायचं. मी सांगते तुम्हाला मी काय म्हणतो तुम्ही मला बोलला होतात ना सोनं देईन चांदी देईन पण मला यातलं काळजी नको. काय पाहिजे मला आहे ना शालू पाहिजे. शालू काय तुला समजा देते सांगता नको मला बनारसाचं शालू पाहिजे. शालू बनारसी पाहिजे. देते ना तुला पण तू जरा आम्हाला करते की मला आधी शालू बनारसी आणा की. शेठजी चला आता उशीर होतोय आपल्याला. जाऊया